नमस्कार. मी डॉक्टर जवाहरलाल शाह. तुम्हाला माहिती आहे का, अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मणक्याचा संधिवात शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने पूर्णपणे बरा होऊ शकतो. जेनेटिक म्युटेशनमुळे होणारा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये शरीरातले HLA-B27 नावाच्या जीनचं म्युटेशन होतं आणि त्यानंतर ह्या आजाराची सुरुवात होती. साधारण हा आजार वयवर्ष 15 ते वयवर्ष 27-28 पर्यंत केव्हाही चालू होऊ शकतो. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांधा दुखायला लागतो, स्पेशली खुब्याचा सांधा किंवा पाठीचा मणका. इथे पेन चालू होतात, थोडासा थंडी ताप यायला लागतो आणि जसा तो आजार वाढत जाईल तसा मणक्याला स्टिफनेस, म्हणजे ते मणक्याच्या आतल्या आपल्या खुर्च्या असतात, म्हणजे जे कार्टिलेजेस म्हणतो ना, त्याच्यामध्ये त्या स्टिफनेस यायला लागतो आणि त्या रुग्णाची वाकण्याला अडथळा येऊ शकतो. त्याला त्याची दैनंदिन कामं करणं अवघड होतं आणि ज्यावेळी हा आजार खूप तीव्र स्वरूपाचा होतो त्यावेळी त्याचे परिणाम शरीरामध्ये इतर अवयव जसे की हृदयाला रक्तपुरवठा करणारे आपल्या करोनरी आर्टरीज ह्याच्यामध्ये पण त्याचा स्टिफनेस यायला लागतो. त्यानंतर डोळ्यामध्ये पण त्याचे साईड इफेक्ट होतात, पचन संस्थेवर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट होतात. कारण हा आजार आहे ना, हा तसा स्लोली वाढणारा आहे पण जीव घेणा आहे. 30 ते 35 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असे कितीतरी रुग्ण आहेत की ज्यांना त्यांचे पूर्ण अम्युनो सप्रेशन ड्रग बंद करून होमिओपॅथीवर त्यांना ठेवलेले. आजाराचे रुग्ण आजारापेक्षा बऱ्याच वेळेला उपचारांच्या साईड इफेक्टनं त्यांची तब्येत खराब व्हायला लागते. कारण त्यांना ज्या पद्धतीचे स्टिरॉइड्स, त्यानंतर पेन किलरचे गोळ्या आणि त्याचे साईड इफेक्ट किडनी लिव्हरवर होऊन त्यांना बऱ्याच वेळेला गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लिकेशनचे आजार होऊन त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. पण आपण ज्यावेळी हा आजार होमिओपॅथीनी ट्रीट करतो त्यावेळी जेनेटिक म्युटेशन का झालं याचा स्टडीतून पूर्ण अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे औषध योजना केली जाते आणि तो आजार आपण होमिओपॅथीने पूर्णपणे बरा करू शकतो.